आजकाल स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही सर्रास दिसणारी समस्या म्हणजेच चेहऱ्यावर, नाकावर काळसर, तपकिरी असे डाग येतात. त्यालाच वांग, मेलाझ्मा किंवा हायपर पिगमेंटेशन असं म्हटलं जातं. सर्व उपाय करून झाले, अगदी महागडी ट्रीटमेंट सुद्धा घेऊन झाली, पण हे डाग काही केल्या जात नाहीत, असं जर का तुमचं म्हणणं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या भागामध्ये म्हणजेच वांग भाग 1 मध्ये आपण वांग येण्याची 5 प्रमुख कारणं, तसेच ते येऊच नयेत किंवा आलेले असतील तरी वाढू नयेत म्हणून काय काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती पाहिली. तुमचे हे जे वांगाचे डाग आहेत ते कायमचे जर का घालवायचे असतील तर त्याचं मूळ शोधणं, कारण कशामुळे हे डाग आलेले आहेत, शरीरामध्ये नेमके तुमच्या काय बदल झालेले आहेत की ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या चेहऱ्यावर हे डाग आलेले आहेत, हे जाणून घेणं आणि ती कारणं टाळणं अत्यावश्यक ठरतं. त्यासाठी तुम्ही हा जो वांग भाग 1 आहे आवर्जून पहा. व्हिडिओच्या खाली मी लिंक जी आहे ती देईन, कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. आजच्या या भागामध्ये तुमचे कितीही जुने वांगाचे डाग अगदी कायमचे घालवण्यासाठी करायला अतिशय साधे सोपे शास्त्रोक्त आधार असलेले 3 रामबाण घरगुती उपाय, ज्यामध्ये की 1 उपाय हा पोटातून घेण्यासाठी आणि 2 उपाय हे डागांवर लावण्यासाठी. पूर्ण विश्वास ठेवून, कंटाळा न करता, सांगितल्याप्रमाणे अगदी तंतोतंत जसेच्या तसे तुम्ही ते उपाय केले तर 100% तुम्हाला त्या उपायांनी फायदा होणार आहे. अनेकांचे अनुभव सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत. फक्त वांगाचे डागच जाणार नाहीये, तर ती तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा त्याच्याने चमक येणार आहे, चेहरा उजळ होणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, शब्द न शब्द महत्वाचा आहे. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये, लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर उपाय पाहण्याआधी 2 अति महत्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिलं तर महत्वाचं म्हणजे की चेहरा धुण्यासाठी कधीही कोणीही साबण अजिबात वापरायचं नाहीये. साबणामध्ये केमिकल्स, क्षार असतात, ज्याच्यामुळे की चेहरा जो आहे तो अजूनच जास्त कोरडा आणि काळा पडतो. तर त्याऐवजी बेसन आणि मसूर डाळीचं पीठ आणि त्यामध्ये शुद्ध हळद पावडर 1 छोटा चमचा असं कोरडं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून एका डब्बीमध्ये भरून बाथरूममध्येच ठेवून द्यायची. म्हणजे तुम्ही बाहेरून आल्यानंतर किंवा अंघोळ करताना जेव्हा कधी चेहरा धुणार असाल तर त्यावेळेला दूध किंवा गुलाबजल मिक्स करून त्याची पेस्ट बनवून तीच चेहरा धुण्यासाठी वापरायची आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की उन्हातील UV रेडिएशन्समुळे मुख्यतः असे हे जे डाग आहेत ते येऊ शकतात. तर त्यापासून चेहऱ्याचा बचाव करण्यासाठी सर्वांनी आवर्जून अंघोळ केल्यानंतर आणि बाहेर जाण्यापूर्वी साधारण 15 ते 20 मिनिट आधी चेहऱ्याला SPF 30+ सनस्क्रीन आवर्जून वापरायचं आहे. कुठल्या कंपनीचं घ्यायचं, कोणतं चांगलं आहे, व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे. फ्लिपकार्टवरून तुम्ही ते सहज ऑर्डर करू शकता. अगदी काही स्त्रियांचं म्हणणं असतं की आम्ही उन्हामध्ये जातच नाही, तरी सुद्धा त्यांना बऱ्याच अंशी असे हे डाग आलेले असतात. तर गॅस समोर 1 तास 2 तास तरी दिवसभरातलं काम होत असतं आणि त्यातल्या हीटमुळे सुद्धा असे हे डाग येऊ शकतात. तर त्यामुळे घरात राहणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा आवर्जून हे सनस्क्रीन वापरायचंच आहे. आता उपायांमध्ये सगळ्यात पहिला उपाय पोटातून घेण्यासाठी, तो म्हणजेच कडुलिंबाचा रस. शरीरातील पित्त, उष्णता वाढल्यामुळे, रक्त खराब झाल्यामुळे किंवा BP, शुगर, कोलेस्टेरॉल, थायरॉइड वाढल्यामुळे, हॉर्मोनल इम्बॅलन्स, पायीच्या काहीही तुम्हाला तक्रारी असतील तर अशा शारीरिक कारणांमुळे तुम्हाला असे हे जे वांगाचे डाग आहेत ते आलेले असतात. तर त्यासाठी पोटातून सुद्धा औषध घेणं हे अत्यावश्यक ठरतं. हे आधी समजून घ्या. घ्यायचा कसा आहे, बनवायचा कसा, तर साधारण 8 ते 10 कडुलिंबाची पानं त्याच्या कोवळ्या देठासकट स्वच्छ धुवून थोडीशी ठेचून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये अर्धा ते 1 कप उकळलेलं पाणी टाका. झाकून ते तसंच 2-3 मिनिटं ठेवून द्या, जेणेकरून कडुलिंबाचा अंश जो आहे तो पाण्यामध्ये उतरेल. गाळून त्या पाण्यामध्ये नंतर साधारण चिमूटभर फक्त शुद्ध हळद पावडर टाकायची आहे. हळद ही सुद्धा रक्त शुद्ध करण्यासाठी, चेहरा उजळ करण्यासाठी खूप छान काम करते. तर हा जो रस आहे
तो सलग किमान 7 ते 10 दिवस सकाळी उपाशी पोटी, म्हणजे अगदी दात सुद्धा न घासता तुम्ही घेतला तरी चालेल. थायरॉइडची गोळी असेल तर आधी थायरॉइडची गोळी खा, त्यानंतर 15 मिनिटांचा गॅप देऊन तुम्ही हा जो रस आहे हा घेऊ शकता. फक्त हा रस घेतल्यानंतर पुढे 1 तासभर तरी दुसरं काहीही खायचं प्यायचं नाहीये. चहा, कॉफी अजिबात घ्यायचं नाहीये. त्याच्याने काहीच फायदा तुम्हाला होणार नाही. अगदीच तुमच्या भागामध्ये कडुलिंबाची पानं मिळाली नाही तर तुम्ही शुद्ध अशी कडुलिंबाची जी पावडर असते, चूर्ण असतं, ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता. फ्लिपकार्टची लिंक जी आहे ती मी व्हिडिओच्या खाली दिलेलीच आहे, तिथून सहजतेने तुम्ही ऑर्डर करू शकता. तर 1 चमचा ही पावडर 2 कप पाणी गॅसवर आटवून ते 1 कप होईपर्यंत आटवायचं आणि गाळून मग मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये हळद टाकून व्यवस्थित त्याच पद्धतीने हा जो रस आहे तो घ्यायचा आहे. अगदीच तुम्हाला पित्ताचा वगैरे काही त्रास नाहीये, शुगर पण नाहीये, थायरॉइड नाहीये आणि तुम्हाला कडुलिंबाचा रस घेणं शक्य होत नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगते महामंजिष्टादी काढा. हे सुद्धा एक आयुर्वेदिक औषध आहे जे रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतं. ते पण फ्लिपकार्टवर तुम्हाला मिळून जाईल. त्याची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेलीच आहे. 5 ते 10 ml अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर तुम्ही जर का घेतलं तर त्याच्याने सुद्धा खूप छान फायदा होतो. दुसरा जो उपाय आहे तो डागांवर लावण्यासाठी. मसूरची डाळ ही स्किन व्हाईटनिंग, चेहरा गोरा करण्यासाठी, कुठल्याही प्रकारचे डाग असतील, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, अगदी चेहऱ्यावरचे अनावश्यक केस घालवण्यासाठी सुद्धा श्रेष्ठ सांगितलेली आहे. वांग्यासाठी कशी वापरायची तर 1 वाटीभर मसूरची डाळ, तर ती थोडीशी कढईमध्ये तुम्ही एक 5 ते 7 मिनिट गरम करून घ्या, भाजल्यासारखी. अगदी मंद आचेवरच करायची आहे जेणेकरून ती मिक्सरला लवकर बारीक होते. थोडीशी थंड झाली की ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं त्याचं पीठ अगदी घरच्या घरी आपण तयार करू शकतो. तर ते जे पीठ आहे ते काय करायचं आहे, एका स्टीलच्या कढईमध्ये किमान 2 ते 3 चमचे गावरान किंवा साजूक तूप जे आहे ते टाकून छान 7 ते 8 मिनिटांसाठी अगदी मंद आचेवरच व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भाजलेलंच पीठ वापरा, त्याच्याने तुम्हाला चांगला फायदा मिळेल. आणि ते थंड झालं की एका काचेच्या वगैरे बरणीमध्ये भरून ठेवा. अगदी महिनाभर सुद्धा ते छान असं टिकतं. हवाबंद डब्यामध्ये ते ठेवायचं आहे. आता हे पीठ वापरायचं कसं, नीट लक्ष देऊन ऐका. अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला कृती सांगणार आहे. रात्री झोपतानाच, रात्रीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर 1 चमचा हे भाजलेलं पीठ, त्यामध्ये 2 ते 3 चमचे कच्चं दूध, कच्चं घेतलं तर तुम्हाला अगदी तिपटीने फायदा जो आहे तो मिळतो. ते मिक्स करून 2-3 मिनिट साईडला ठेवून द्या. छान असं ते ऍक्टिव्हेट झालं की पूर्ण चेहऱ्याला, अगदी ओठांना सुद्धा तुम्ही ते लावू शकता. गळ्याभोवती वगैरे काळसरपणा असेल तिथे सुद्धा तुम्ही हे लावायचं आहे. सुकल्यानंतर लगेचच धुवू नका. थोडंसं पाणी हातावर घेऊन अशा पद्धतीने रब करत करत ते काढायचं आहे, जेणेकरून जी डेड स्किन आहे ती चांगल्या प्रकारे निघते. चेहरा साध्या पाण्याने धुवून काढा. त्यानंतर थोडासा कोरडा झाल्यासारखा तुम्हाला वाटू शकतो. तसं वाटण्याची फारशी म्हणजे जर का तुमचा मुळात खूप कोरडा असेल तर वाटू शकतं. तर धुतल्यानंतर चेहऱ्याला तुम्ही शुद्ध मोहरीचं तेल, मस्टर्ड ऑइल जे असतं शुद्ध असावं. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. फ्लिपकार्टवरची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथून सहजतेने ऑर्डर करू शकता. तर फक्त 2 ते 3 थेंब आपल्याला हे जे तेल आहे घ्यायचं आहे. फक्त डागांवर मसाज करून हलक्या हाताने ते जिरवायचं आहे. सलग किमान 7 दिवस हा उपाय करायचा आहे. 7 दिवस हा आकडा खूप महत्वाचा आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये दिलेला आहे. रात्रे म्हणजे सप्त आणि 7 आणि रात्री, म्हणजे रात्रीच्या वेळेलाच हे करणं गरजेचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. आयुर्वेदानुसार आपल्या त्वचेचे 7 थर सांगितलेले आहेत, 7 लेयर्स आहेत आणि वांग जे आहेत ते अगदी शेवटच्या आतल्या 7व्या थरामध्ये असतात. तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर किमान 7 दिवस हा उपाय करणं गरजेचं आहे. तिथून पुढे जर का तुमचे खूपच जुने डाग असतील तर तुम्ही कंटिन्यू 10 ते 15 दिवस सुद्धा हा उपाय करू शकता. वांगाचे डाग तर जातील, चेहरा सुद्धा उजळ होईल, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स सुद्धा तुमचे निघून जातील. तिसरा जो उपाय आहे अत्यंत महत्वाचा आहे डागांवर लावण्यासाठी. जबरदस्त रिझल्ट मिळतात. नीट लक्ष देऊन ऐका. त्यासाठी एका सहाणेवर
2 ते 3 थेंब फक्त सुरुवातीला कच्चं दूध घ्यायचं आहे. कच्च्या दुधामध्ये सर्व त्याचे जे पोषक घटक आहेत ते तसेच शिल्लक असतात. त्यामुळे कच्चं दूधच वापरा. मी तर म्हणेन थोडंसं ट्राय करा आणि कच्चं दूध आणा. तर ते घेऊन त्याच्यामध्ये जायफळ हे व्यवस्थितपणे उगाळायचं आहे. त्याची पूड दुधामध्ये भिजवून वगैरे अजिबात वापरू नका. उगाळल्यामुळे ते अतिशय फाईन अशा पद्धतीची त्याची पेस्ट होते, जी की अतिशय सूक्ष्म छिद्रांपर्यंत आपल्या त्वचेच्या जाते. जायफळ थोडंसं उष्ण, तीक्ष्ण असतं, तर त्याच्याने जळजळ होते. तर ती होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला बदाम सुद्धा उगाळायचा आहे अशा पद्धतीने. आणि हे दोन्ही उगाळून ह्याची जी पेस्ट तयार होते ती डागांवर फक्त अंघोळीपूर्वी साधारण 10 मिनिट लावून ठेवा. 10 मिनिटानंतर फार जास्त वेळ ठेवू नका, त्याच्याने सुद्धा जळजळ होऊ शकते. चेहरा स्वच्छ धुवून काढा आणि मग तुम्ही अंघोळ करू शकता. अर्थात त्यावेळेला साबण चेहऱ्यासाठी वापरायचं नाही. आणि मगाशी सांगितलेली जी पेस्ट आहे ती वापरायची आहे. अंघोळ झाल्यानंतर अर्थात सनस्क्रीन मगाशी सांगितल्याप्रमाणे वापरा. तर अगदी व्यवस्थितरित्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे 3ही उपाय जर का व्यवस्थितपणे केलेत, पूर्ण विश्वास ठेवून कंटाळा न करता, 100% तुम्हाला ह्या उपायांनी फायदा होणारच आहे. मी लिहून देते, तुम्ही म्हणजे करून पहा. नाही रिझल्ट मिळाला तर मला खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. मिळाला तरी सुद्धा कळवा, कारण अगदी मोफतपणे सर्वांना असे हे इतके साधे सोपे नैसर्गिक उपाय पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर अर्थातच लाईक करा. तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि हो, जर का अजून असेच आरोग्य सौंदर्य विषयक व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासोबतच तुम्ही आपल्या चॅनेलला जॉईन सुद्धा होऊ शकता, जेणेकरून तुम्ही कुठलेही प्रश्न किंवा इतर तुमच्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्या कमेंटमध्ये विचारल्या तर त्या आमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. आम्हाला तुम्हाला रिस्पॉन्स देणं सोपं जाईल. त्यामुळे जॉईन सुद्धा नक्की करा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.